लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तर बघा, लाडकी बहीण योजना तुमची कधीही बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरूच राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबत बघा, आता तुम्ही 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल, म्हणजे तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल त्याबद्दल देखील खुशखबर आलेली आहे। ऑलरेडी 8 डिसेंबरला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठीचा GR आलेला आहे। तर याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। 17वा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही या ठिकाणी आता वाटप होऊन जाणार आहे, कारण की नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी 263.45 कोटी इतका निधी जो आहे महिला आणि बाल विकास विभागाला वित्त विभागाने हस्तांतरित केलेला आहे। त्यासोबत बघा, आता जे अधिवेशन चालू आहे ज्याच्यामध्ये एक महत्वाचा तारांकित प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता। आजच्या तारखेला या ठिकाणी आपण जर बघितलं, महिला आणि बाल विकास विभाग मुख्यमंत्री यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्याच्याबद्दल महत्वाची माहिती देखील आलेली आहे। प्रश्न बघा काय होता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत शासनाची फसवणूक केलेल्या अपात्र लाभार्थ्यांवरती कारवाई करणे बाबत। तर बघा, याच्यामध्ये नेमकं काय उत्तर भेटलेलं आहे, काय प्रश्न होता। राज्य शासनाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26,34,000 महिला अपात्र असल्याचं व 14,298 पुरुषांनी योजनेचा लाभ घेऊन शासनाची सुमारे 21,44,00,00,000 रुपयाची फसवणूक केल्याचा। तर राज्यामध्ये सुमारे 26,34,000 महिला लाभार्थी अपात्र आहेत, त्यामध्ये 14,298 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। हे खरं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर आतापर्यंत 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्याची देखील माहिती या उत्तरामध्ये भेटलेली आहे। हा तारांकित प्रश्न देखील विधानसभेमध्ये विचारण्यात आलेला होता। तर तुमचा आता या ठिकाणी 17वा हप्ता लवकरच तुम्हाला वाटप केला जाणार आहे। त्याचा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याचा निधी देखील मंजूर झालेला आहे। तर मग तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे। परंतु मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं तर हे पैसे त्या महिन्यामध्ये भेटताना दिसत नाही आहे। पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटताना दिसत आहे। मात्र नोव्हेंबर महिना संपलेला आहे, परंतु त्याचा लाभ त्या महिन्यामध्ये न भेटता आता तुम्हाला हा डिसेंबर महिन्यामध्ये भेटू शकतो। अजून याची कुठलीही फिक्स तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही, फक्त याचा GR मात्र आलेला आहे। आता एकदा GR आला की मग याची प्रोसेस जी आहे, महिला आणि बाल विकास विभागाकडे निधी जो आहे जवळपास 26 कोटी हा वितरित होणार आहे आणि त्याच्यानंतर मग लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन अपडेट आल्यास सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर केला जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना असेच अपडेट पाहायला मिळत राहील।